मित्रांनो, तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला गेल्यानंतर त्याला काय गिफ्ट द्यावी, हा प्रश्न माझ्यासारखाच पडत असणार आहे याची मला खात्री आहे. मग आपण काय करतो, मार्केटमधनं एखादा बुके घेतो आणि तो त्या व्यक्तीला नेतो. पण हा बुके फार झालं तर 1 दिवस त्यानंतर वापरला जातो आणि नंतर तो सुकलेले गुलाब ते बाजूला कुठेतरी कचऱ्यामध्ये पडतात. या बुकेची किंमतसुद्धा 300, 350, 400 आपण आपण जसं घेऊ तशी आहे. या विषयावर माझ्याकडे एक खूप छान असं सोल्युशन आहे. ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ही एक कॅनव्हास फ्रेम आहे. तुम्ही बघत असाल. आमच्या स्वलिखित चारोळ्या ज्या प्रोत्साहनपर आहेत, काही छान विषयांवर आहेत, अशा आम्ही या कॅनव्हास फ्रेमवर प्रिंट करून आम्ही त्या विक्रीसाठी आता ठेवणार आहे. याचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे, तो असा आहे की आमची एक सेवाभावी संस्था आहे ट्रान्सडेल्टा फाउंडेशन नावाने, जी कला आणि कलाकार यांच्यासाठी काम करते. तर मित्रांनो, ही जी काही फ्रेम मी तुम्हाला दाखवली, याच्या विक्रीतनं जो काही पैसा जमा होणार आहे, तो कलेच्या विकासासाठी, कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी, त्यांना स्टेज मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कलेच्या संवर्धनासाठी हा पूर्ण पैसा वापरला जाणार आहे. आणि ह्या ज्या काही फ्रेम्स आहेत, ह्या पूर्णतः माझ्या स्वतःच्या स्वलिखित आहेत किंवा आमच्या काही इतर कलाकारांच्या स्वलिखित या फ्रेम्स राहणार आहेत. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती की इतर भेटवस्तू ज्या आपण देतो त्यामधली एक भेटवस्तू म्हणून तुम्ही या कॅनव्हास फ्रेम्सचा जरूर विचार करा. अनेक चारोळ्यांच्या या फ्रेम्स आमच्याकडे आहेत. या घरपोच तुम्हाला मिळण्याची सोय आहे, या COD बेसिसवर तुम्हाला मिळण्याची सोय आहे. आणि या कुठे तुम्हाला मिळतील तर त्याची लिंक मी सोबत देतो आहे. तुम्ही मलाही एक मेसेज टाकू शकता, जेणेकरून मी त्याचा पूर्ण एक WhatsApp कॅटलॉगसुद्धा तुम्हाला मी पाठवू शकतो आणि त्यावरून सुद्धा तुम्ही त्या बुक करू शकता. तर आपण केलेली ही एक छोटीशी मदत कलेसाठी आणि कलाकारांसाठी खूप छान वापरली जाणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. नमस्कार.